गुड मॉर्निंग मित्रांनो. नेहमीप्रमाणे पुन्हा आपण एकदा भ्रमंतीला चाललोय, ते म्हणजे पदरगडला. आता आपण तुंगी या गावापासून आपला ट्रेक चालू केलेला आहे. इथे जायला आपल्याला सिद्धगड तसेच खांडसवरून गणेश घाटातून जाता येते. तसेच आपल्याला भीमाशंकर याही मार्गाने येता येते. पण आपण तिकडून न जाता तुंगीवरून चाललोय, कारण नवीन आपल्याला मार्ग बघायचा होता. त्यासाठी आपण तुंगी या गावातून ट्रेकला सुरुवात केली. आता आपण तुंगी गावात आहे. इथून सरळच आपल्याला जायला मार्ग आहे. इथले तुंगीमधले आपल्याला काही ग्रामस्थ भेटलेत, ते आपल्याला मार्ग दाखवणार आहेत. तुंगी गावातून निघाल्यानंतर आपल्याला एक स्मशानभूमी लागते, बाजूलाच एक विहीर लागते. तिथूनच आपल्याला पुढे जायचे. भाऊ इथे काहीतरी फळ आहेत ते काढायला गेलाय. ए भाऊ जरा सांभाळून ते खाऊया आपण, कसे लागतात बघूया, नंतर पुढे जाऊया. फळ बघा, कसलं फळ आहे ते? हे मला वाटतं सांगू शकत नाही, पण रानटी फळ आहे. रानटी ते आम्हाला माहिती आहे, त्याचं नाव काय आहे काय सांगू शकत नाही भाऊ. ओके ठीक आहे चालेल. इथं समोरच आपल्याला आता पदरगड दिसतोय, तिथे जायचे. इथून रस्ता आहे आपल्याला आता. नंतर इथे खालीच गणेश मंदिर आहे, पण आपण गणेश घाटातून नाही येतात, तुंगीवरून आलो, त्यामुळे आपल्याला गणेश घाट लागणार नाही आहे. आणि इथून समोरच आपल्याला दिसतो पदरगड. तुंगीपासून निघाल्यानंतर आपण थोडा रस्ता भरकटलेलो, आता पुन्हा आपण रस्त्यापाशी आलेलो आहे. पाठीमागच आपल्याला पदरगड दिसतोय. थोडं पुढे गेल्यानं आपल्याला एक विहीर लागणार, तिथून आपल्याला राईट टर्न मारून पदरगडाकडे जायचे. इथे ही विहीर आहे, इथूनच आपल्याला पदरगडला जायला रस्ता आहे. बाजूलाच पदरगड बद्दल माहिती लिहिली आहे. हा आपल्याला भीमाशंकरला जायला रस्ता आहे. समोरच आपल्याला भीमाशंकर डोंगर रांग दिसते. आणि आत्ता आपण इथून आलेलो खांडस मार्गे, म्हणजेच तुंगी या गावापासून आलेलो आहे. खांडस मार्गे आपण गणेश घाटातून नाही आलेलो आहे. चला जाऊया आपण आता पदरगडकडे. अभयारण्य असल्याने इथेच अनेक प्रकारचे प्राणी आढळून येतात. बिबट्या, वाघ, कोल्हा, लांडगा, तरस तसेच अनेक प्राणी आढळून येतात. शेकरू याच्या शिक्षणासाठी हे अभयारण्य सुरक्षित म्हणून घोषित केलेले आणि खूपच घनदाट जंगल आहे. आपण रस्ता चुकलेलो आहे, आणि ते कुठं जायचं काय समजत नाही. आणि आमचे सीताराम भाऊ सर्वजण पुढे गेले ना, आपण एकटंच पाठीमागे जातात. काही समजत नाही कुठे जायचे. गुगल मॅप पण चालत नाही. थोडा रुळलेला रस्ता दिसतो, त्याच्याने जाऊया आपण. जायचं कुठून? चाऱ्या बाजूला घनदाट अरण्य. त्या वेळी आणि झाडं बघत असाल खूपच उंच आहेत. रस्ता शोधतोय, परंतु आज काही मिळालं नाही. जो रस्ता मिळाला नाही त्यालाच फॉलो करत आज आपण चाललो आहे. असा एकदम रुळलेला रस्ता नाही,
रस्ता आपण आता चुकलेलो आहे ना, रानात मग असं फिरतोय, परंतु काही रस्ता सापडला ना. हा पदरगड पाठीमागच आपल्या जंगल पण बघा खूपच घनदाट आहे. मित्रांनो आता आपल्याला रस्ता सापडलेला आहे, ते दगडी लावलेले काही हे बघा. तिथूनच आता आपल्याला वर जायचे. कमीत कमी 1 तास आपण जंगलामध्ये फिरत होतो, पण रस्त्याच्या बाजूनेच जात होतो, पण काही रस्ता आपल्याला सापडत नव्हता. आत्ता भेटलाय बघा, किती मोठा आजकाल दिसतोय. घनदाट अरण्य. राईडला इथे पदरगड म्हणून बोर्ड लावलाय, कदाचित इथून रस्ता असेल. सीताराम भाऊ तिकडून गेलेत, बघूया आपण आता पुढे जाऊन आहे का. मित्रांनो इथं पावसामुळे झाडं वगैरे पडलेत, त्यामुळे रस्ता पूर्णतः लॉक झालेला आहे. हा पाडला म्हणून तिकडून रस्ता पाहतो. थोडंसं पाठीमागे आलो आपण, पुन्हा इथून जातोय. पावसामुळे झाडे खूप वाढलेत, त्यामुळे आपल्याला रस्ता सापडत नव्हता. तिथे झाड पडलंय ना, त्यामुळे तो रस्ता बुंजून गेलाय. अच्छा मित्रांनो आता आपण रस्त्याला लागलेलो आहे. इथूनच हा बघा, इकडून यायचं होतं आपल्याला, पण आपण दुसरीकडून आलो. रस्ता चुकलो होतो. आता आपण किल्ले पदरगड या मार्गाला लागलेलो आहे. पावसामुळे ते काही दगडी पडलेले आहेत, तिथूनच वर जायचे. एक छोटीशी गल दिसते, त्या गलीतून आपल्याला जायचे. इथे म्हणून एकटे येऊ नका, कारण रस्ताही खूप कठीण आहे आणि जंगलही खूप आहे, त्यामुळे लवकर सहजासहजी या गाड्याचा रस्ता आपल्याला दिसून येत नाही. चारा वेळेला काही प्रॉब्लेम नाही. दम लागला तर खूप. आता आपण चिमणी क्लाइम्बिंग हे पदरगडाची तिथे पोहोचलेलं आहे त्या पॉईंटला. हा इथे एक खूपच रिस्की आहे, पावसाळ्यात तर नका येऊ, खूपच दम लागला. समोर तुम्हाला जो पॉईंट दिसतो तिथून आपल्याला वर प्रॉपर इथून वर जायचे.
चढणार का? इथून खाली उतरायचं नाही आम्ही म्हणजे जाऊन सावकाश जरा सावकाश. पाहिलं लांबे रे घेऊन जाईल का आपली आराम ढेंगणं जायची नाही ना. इथून वर चढायचे. समुद्राचा जो मेन पॉइंट आहे तिथून आपल्याला वर जायचे. सचिन लागला ना. पाय काढ ना या बाजूला हात दे ना. पाय काढ ना. वरती ये ना. या बाजूला हात दे ना. या बाजूला हा वरती बस. चुकीचं चाललं बरोबर चढलो. इथून समोरून आता आपल्याला वरती जायचे. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. डबल आहे आमची बॅग डबल आहे. बॅग सिंगल व्हिडिओ पण हा इथून वर चढायचे आपल्याला. इथून वर चढायचे आपल्याला. ओके